थंडीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवतो. त्यातीलच हा एक प्रकार म्हणजे शेंगदाणे, तीळ, फुटाणे, खजूर चे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत. कारण आपण हे आज साखर किंवा तूप किंवा गूळ याचा अजिबात वापर करणार नाहीत. पाकसुद्धा बनवणार नाहीत. आपण हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आणि शेंगदाणे सारखं हलवत राहायचे. शेंगदाण्याला छान लालसर रंग येईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि शेंगदाण्याची साल वेगळी व्हायला सुरुवात झाली की समजायचं आपले शेंगदाणे छान भाजत आहेत. त्याचा वासही वेगळा, भाजल्याच्या नंतर वास वेगळाच येतो. त्यानंतर आपण गॅसची फ्लेम कमी करून तीळसुद्धा भाजून घेणार आहे. कढईमध्ये तीळ टाकलेले आहेत. तीळ टाकून सारखं पळीने हलवत राहायचं. जेव्हा तीळ टाकतो तेव्हा आपण तिळाचा तडतडल्यासारखा आवाज येतो. गॅस कमी करून त्याला सारखं हलवत राहून परतून घ्यायचे. तीळ खाल्ल्यामुळे कॅल्शियम वाढायला सुद्धा मदत होते. नंतर आपण फुटाणेसुद्धा भाजून घेणार आहेत. फुटाणे कढईमध्ये टाकल्याच्या नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. फुटाणे आपण छान भाजून घेणार आहेत. त्याचा रंग बदलला की समजून जायचं की आपले फुटाणे छान भाजलेले आहेत. हे सर्व मिश्रण आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहेत आणि नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहेत. शेंगदाण्याची साल तुम्ही काढू शकता किंवा नाही काढली तरी चालेल. शेंगदाणे मिक्सरमध्ये टाकून त्याचे एक मोठ्या ह्याच्यामध्ये वाटून घ्यायचे. बारीक पावडर करून घ्यायची नाही, त्यामुळे लाडू खूप चिकट होतील. बघू शकता तुम्ही. आणि शेंगदाणे दुसरेही राहिलेले शेंगदाणे मी अशाच प्रकारे वाटून घेणार आहे. एका टोपामध्ये वाटलेले शेंगदाण्याचं कूट आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहेत. त्यानंतर आपले फुटाणे सुद्धा थंड झालेले आहेत. त्याची आपण मिक्सरला टाकून एक बारीक पावडर करून घेणार आहेत. आपण शेंगदाणे एकदम मोठे वाटले होते, तर आपण फुटाणे जे आहे एकदम त्याची बारीक पावडर करून घ्यायची. बघू शकता तुम्ही एकदम फुटाण्याची बारीक पावडर झालेली आहे. तेही एका टोपामध्ये काढून घ्यायचे. नंतर आपण तीळ भाजले होते ते तीळसुद्धा मिक्सरला टाकून वाटून घ्यायचे. तीळ वाटताना बारीक पावडर करून घ्यायची नाही, कारण बारीक झाल्यामुळे तीळ जेव्हा आपण लाडू जेव्हा खातो आपण तेव्हा एखादा तीळ आपल्या दाताखाली आला तर त्याची टेस्ट एकदम भारी लागते. त्याच्यामुळे तिळाची बारीक पावडर करून घ्यायची नाही. जाडसर वाटून घ्यायचा तीळ. आता हे सर्व जिन्नस आपले वाटून झालेले आहेत. एका मोठ्या टोपामध्ये शेंगदाण्याचं कूट, फुटाण्याची पावडर, खजूरच्या बिया काढून खजूर साफ करून घेतलेला आहे आणि तीळ, हे सर्व एका भांड्यामध्ये एक मिश्रण एकत्रित करायचं. शेंगदाण्याचं कूट, त्यामध्ये फुटाण्याची पावडर, जाडसर वाटलेला तीळ, हे सर्व कोरडे मिश्रण एकत्रित मिक्स करून घ्यायचे चमच्याने. यामध्ये तुम्ही विलायचीची पूड
किंवा जायफळ खिसून, नाहीतर बडीशोपसुद्धा टाकू शकता. आपण खजूरमधल्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत. यामध्ये आपण अजिबात तुपाचा वापर केलेला नाही आणि पाकसुद्धा केलेला नाही. खजूर टाकून सर्व पीठ खजूरमध्ये मिक्स करून घ्यायचं. असं करून घ्यायचं की आपल्याला त्याचे लाडू वळले पाहिजेत. खजूरला चिकटपणा असतो, त्यामुळे आपल्याला पाकाची गरज नाही, साखरेच्या किंवा गुळाच्या पाकाची गरज नाही. सर्व पीठ एकत्र मिक्स करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, आपले लाडू वळण्यासाठी पीठ एकदम तयार झालेलं आहे. पिठाला सुद्धा चिकटपणा आलेला आहे. आता आपण लाडू बनवण्यास घेणार आहेत. मी इथे अर्धा किलो शेंगदाणे, पाव किलो तीळ आणि फुटाणे पाव किलो घेतले होते आणि एक पाव किलो खजूर घेतलेला. त्यामध्ये कमीत कमी 70 ते 80 लाडू बांधून तयार होतात. सर्व लाडू अशाच प्रकारे बांधून घ्यायचे आणि हे लाडू खाण्यासाठी एकदम भारी लागतात. मुले जर शाळेत जात असतील तर सकाळी रोज तुम्ही एक लाडू देऊ शकता. त्यामुळे मुलांना प्रोटीन हे सर्व भेटू शकतात. नक्की एकदा ट्राय करून बघा आणि अशाच मस्त आणि खमंग रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या अशाच एका खमंग रेसिपी बरोबर. आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय.